सांगोला विद्या मंदिर इथे 10वी बोर्डचे जे काही एक्झाम सुरू आहे तर ते बोर्ड एक्झामचे क्वेश्चन पेपर या ठिकाणी एका रूममध्ये ठेवण्यात आलेले होते. रात्री 2च्या पुढे कोणीतरी अज्ञात इसमाने या रूमचा लॉक तोडून त्या क्वेश्चन पेपरच्या गठ्ठ्यातून 2 पॅकेट्स घेऊन गेलेले आहे आणि त्यामध्ये 50 क्वेश्चन पेपर आहे अशी प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली आहे शिक्षण विभागाकडनं. आम्ही इथे पाहणी केली तर ज्या रूममध्ये ते गठ्ठे ठेवण्यात आले होते क्वेश्चन पेपरचे त्या रूमला जे लॉक लावलेलं आहे ते लॉक कटरने कट केलेलं आम्हाला आढळून आलेलं आहे. आम्ही आमचे फॉरेन्सिक एक्सपर्ट, डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना बोलवलेलं आहे आणि त्यांच्या मार्फतीने आणि आमच्या लोकल पोलीस स्टेशनची टीम आणि आमची लोकल क्राईम ब्रांचची टीम यांच्या मार्फतीने पुढील तपास करत आहोत. या ठिकाणी सीसीटीव्ही सर्व बंद आहे. या प्रिमाइसमधले सीसीटीव्ही आम्ही चेक केले तर ते बंद आहे. त्यामुळे इथले फुटेज आम्हाला रात्रीचे मिळू शकलेले नाही. बंदोबस्तासाठी पोलीस वगैरे पण नव्हते का? या ठिकाणी बंदोबस्तासाठी एक आमचे पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड होते तर त्यांची चौकशी आम्ही करतो आहे. जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावरती आम्ही आमची डिपार्टमेंटल कारवाई करणार आहोत.